नमस्कार. माझ्या ज्योती गोसावी नावाच्या धार्मिक आध्यात्मिक यूट्यूब चॅनलवरती आपणा सर्वांचे स्वागत आहे. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आता आपण पाहत आहोत श्री दुर्गा सप्तशती अध्याय 6. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुर्मे देव सर्वकार्येषु सर्वदा. सर्वमंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते. आता या अध्यायामध्ये काय आहे? धूम्रलोचन वध. ध्यानम. ओम नागाधीश्वर विष्टरा फणिफणोत्तम सोरु रत्नावली भास्वद्देह ललता दिवाकर निभा नेत्रत्रयो भासिताम माला कुंभकपाल नीरजकराम चंद्रार्ध चूडाम पराम सर्वज्ञेश्वर भैरवांग निलया पद्मावती चिंतये. मी सर्वेश्वर भैरवाच्या मांडीवर बसलेल्या परमश्रेष्ठ अशा पद्मावती देवीचे चिंतन करतो. ती नागराजावर उपविष्ट असून नागांच्या फण्यावर शोभणाऱ्या मण्यांच्या विशाल माळेमुळे तिचे शरीर कांतिमान झालेले आहे. ती सूर्याप्रमाणे तेजस्वी असून तिचे 3 नेत्र तिची शोभा वाढवित आहेत. तिच्या हातामध्ये माला, कुंभ, कपाल आणि कमळ असून तिच्या मस्तकावरील अर्धचंद्र तिला फारच शोभून दिसत आहे. ओम ऋषी उवाच. इत्याकर्ण्यवचो देव्याः सदूतो मर्षपूरितं समाचष्ट समागम्यं दैत्यराजाय विस्तरात. ऋषी म्हणाले, हे राजा, देवीचे ते बोलणे ऐकून शुंभाने पाठविले. आता मागील अध्यायात आपण पाहिलं आहे की शुंभाने आपल्या एका दूताला पाठवून दिलं की त्रिभुवनातल्या सगळ्या वस्तू माझ्याकडे आहेत, चांगल्या चांगल्या महत्त्वाच्या. तू पण त्रिभुवनातलं एक रत्न आहे, तर तू माझ्या दूताबरोबर त्वरित निघून ये आणि माझ्याशी लग्न कर, असा निरोप दिला होता. आता त्या दूताला देवीने सरळ नाही म्हणून सांगितलं. देवी म्हणाली, जो माझ्याशी युद्ध करेल आणि मला हरवेल त्याच्याशीच मी लग्न करणार, असा माझा पण आहे, असं देवीने त्याला उत्तर दिलं होतं. हे राजा, देवीचे ते बोलणे ऐकून शुंभाने पाठविले त्या दूताला अतिशय संताप आला आणि त्याने दैत्यराजाकडे जाऊन घडलेला सर्व वृत्तांत सविस्तर कथन केला. त्यावेळी त्या दूताने सांगितलेला तो वृत्तांत ऐकून तो दैत्यराज शुंभ अतिशय संतप्त झाला आणि दैत्यांचा सेनापती धूम्रलोचन याला म्हणाला, हे धूम्रलोचना, तू स्वतःचे सैन्य घेऊन जा आणि त्या दुष्ट स्त्रीला तिचे केस धरून ती विवळ झाली तरी बलपूर्वक ओढत येथे घेऊन ये. म्हणजे जा, तिच्या केसाला धर आणि तिला ओढत फरफटत इकडं घेऊन ये, मग भले तिला त्याचा किती पण त्रास होऊ दे. त्यावेळी तिचा कैवार घेऊन तिचे रक्षण करण्यासाठी जो कोणी उठेल, तो देव, यक्ष, गंधर्व कोणीही असो, त्यालाही मारून टाक. ऋषी म्हणाले, हे राजा, याप्रमाणे आपल्या मालकाची शुंभाची अशी आज्ञा होताच तो धूम्रलोचन 60,000 दैत्य सैन्य घेऊन त्वरेने तेथे निघाला. तो पोचल्यावर हिमालयात राहणाऱ्या त्या देवीला पाहून मोठ्याने म्हणाला, तू शुंभ निशुंभ यांच्याकडे चल. जर तू सरळपणे प्रसन्न चित्ताने माझ्या स्वामीकडे आली नाहीस तर मी तुझ्या केसांना धरून तुला ओढत फरफटत नेन. तेव्हा देवी म्हणाली, तुला दैत्यराजाने पाठविले आहे, तू स्वतः बलवान आहेस, तुझ्यासोबत एवढे सैन्यही घेऊन आला आहेस. अशा वेळी तू मला बलाने जबरदस्तीने नेणारच असलास तर मी काय करणार? ऋषी म्हणाले, हे राजा, देवीने त्याला असे म्हणताच तो धूम्रलोचन दैत्य तिच्याकडे धावला. तेव्हा त्या अंबिकेने नुसत्या हुंकारानेच त्याला भस्म करून टाकले. त्यानंतर संतप्त झालेली असुरांची ती महान सेना आणि ती अंबिका यांनी एकमेकावर तीक्ष्ण बाण, शक्ती, परशु यांचा जणू वर्षावच केला. तेव्हा देवीचे वाहन असलेला सिंह आपले आयाळ पिंजारून क्रोधाने भयंकर गर्जना करत त्या दैत्य सैन्यावर तुटून पडला. त्याने काही दैत्यांना पंजाच्या तडाख्याने, काहींना आपल्या जबड्याने, काहींना आक्रमण करून या सर्व महादैत्यांना आपल्या खालच्या दाडाने रगडून ठार मारले. त्या सिंहाने आपल्या तीक्ष्ण नखांनी कित्येकाची पोटे फाडली, पंजाच्या फटकाऱ्यांनी कित्येकाची मस्तके धडावेगळी केली आणि कित्येकांचे हात आणि पाय, मस्तके छिन्न विछिन्न केले. इतकेच नव्हे तर पिंजारलेल्या आयाळीचा तो क्रुद्ध सिंह काहींची पोटे फाडून त्यांच्या अंगातील रक्तही प्याला. अशा प्रकारे देवीचे वाहन असलेल्या त्या महाबली सिंहाने अत्यंत क्रोधित होऊन सर्व सैन्यांचा अल्पावधीत नाश केला. अशा प्रकारे देवीचे वाहन असलेल्या त्या महाबली सिंहाने
अत्यंत क्रोधित होऊन सर्व सैन्याचा अल्पावधीत नाश केला. देवीने धूम्रलोचनाचा वध केला. तिच्या सिंहाने सर्व सैन्य मारून टाकले. हे ऐकून त्या दैत्याधिपती शुंभाला अतिशय राग आला. संतापाने त्याचे ओठ थरथरू लागले. त्याने चंडमुंड या महादैत्यांना आज्ञा केली, हे चंडमुंडांनो, तुम्ही प्रचंड सैन्य घेऊन तिकडे जा. तिला लवकर घेऊन या. केसाला धरून तिला ओढत आणा, बांधून आणा. तसे जर शक्य होत नसेल असे वाटले तर सर्व असुरांनी आपापल्या आयुधाने तिला ठार मारून टाका. अशा प्रकारच्या दुष्ट स्त्रीला मारल्यावर, तिच्या सिंहाला नष्ट केल्यावर मग त्या अंबिकेला बांधून तिला बरोबर लवकर घेऊन या. याप्रमाणे मार्कंडेय पुराणातील सावर्णिक मन्वंतरातील देवी महात्म्य कथेतील शुंभ आणि शुंभ सेनापती धूम्रलोचनाचा वध 6वा अध्याय संपूर्ण. सर्वमंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते. नमो देवे महादेवे शिवाय सतत नमः. नमो प्रकृती भद्राये प्रणता नियता स्मताम्.